हाय, हॅलो, नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. 5-6 दिवसाचा प्रवास करून आज आम्ही निघालो होतो घराकडे. मम्मीचा इथं मम्मीनं पोळ्या, बेसन पोळी आमच्यासोबत डबा दिला होता. मम्मीच्या पडल्या पाया, लेकरांना घातल्या होत्या अंघोळी. आम्ही काय अंघोळी केल्या नाही. लेकरं मम्मीच्या पाया पडले, आम्ही मम्मीच्या पाया पडलो आणि निघालो. आता खूप दिवस झाले होते जाऊन. एका दिवसासाठी म्हणून गेलो आणि 5-6 दिवस लागले होते आम्हाला. हे अचानक ठरलेला सगळा प्रवास आहे आमचा. इथं मम्मीच्या लेकरं पाया पडले. मम्मी आजही इतकी वर्ष झाली लग्नाला, 8-9 वर्ष. मग आम्ही निघताना मम्मीलाही रडू येते आणि आम्हाला पण रडू येते. मम्मीचे डोळे भरलेलेच राहतात कधी पण आम्ही जाताना. सोबत छोटं 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 थोडं थोडं काहीतरी देतच राहते मम्मी. बाहेर पाऊस चालू होता भरपूर. आज उठलं तेव्हापासूनच नांदेडमध्ये पाऊस होता. एवढं सारं लगेज घेऊन ती आमची भरपूर केलेली परभणीमध्ये शॉपिंग आहे. एवढं सारं सामान घेऊन आम्ही निघालो होतो. गोटून आम्हाला सोडलं होतं आसनापर्यंत. तिथून आता बसचा प्रवास होता आमचा. गाडी लवकरच भेटली यावेळेस आम्हाला. गाड्या लवकर लवकर भेटल्या त्याच्यामुळं घरी पण लवकर आलोत. नाही तर एरवी आम्ही 5च्याच गाडीने येतो. लवकर घरी पोहोचतो, लेकरांचं वधवध होत नाही म्हणून. हे तातूला जाता जाता मम्मीने प्रसाद दिला होता, तातूनं गाडीतच संपवला. घरापासून आसनापर्यंत जाईपर्यंत त्यानं पूर्ण प्रसाद खाऊन टाकला होता. आता पावसामध्येच आम्हाला एवढा प्रवास करायचा होता. इथं धनोड्याच्या नदीला 2 दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे धनोड्याच्या नदीला भरपूर पाणी आलं होतं. खूपच जास्त पाणी आलं होतं. नाही तर उन्हाळ्यात ती नदी कोरडीच असते. थोडंसं पाणी आलं की भरते. घराकडचा प्रवास चालू केला की घराकडचेच वेध लागतात. मला तर 8 दिवस झाले एकच टेन्शन होतं की माझं धुणं राहिलं आहे, माझे कामं राहिलेत, माझे भांडे राहिलेत. जसं राखी बांधली जसं जे कामं जेवढे करून गेले होते सगळे कामं सोडून गेले होते. थोडेसेच कामं झाले होते माझे. जायचं माझं नक्की नव्हतंच, त्याच्यामुळे सगळे कामं जागच्या जागी होते. हे इथं बॅगा काढून टाकल्या होत्या लेकरांनी. हे धुणं जसं होतं तसंच काढून टाकलं होतं. सगळ्या घराने पसारा होता. धुणं तर 2-3 बकेट होतं माझं. आता धुणं पण राहिले. लगेच मग लवकर लवकर आवरून घेतलं कामं. मला तर खूप आळस आला होता, पण घरं झाडून पुसून भांडे सगळे स्वच्छ घासून घेतले होते. आणि ते लेकरांनी असं पुन्हा जसाच तसा गर्दा मांडून ठेवला होता. लवकर लवकर कामं, स्वयंपाक सगळा करून घेतला. हे धुणं तर वाळू पण घालायचं राहिलं होतं, कारण ते इथं आलं तर इथे पण पाऊसच चालू होता आमच्या इथं. मग काय संध्याकाळचा वरण आणि भातच केला होता, साधा सिंपल. जास्त काही केलं नाही. मम्मीनं आणलेला डब्बा मग नंतर अगोदर सगळे कामं करून घेतले. नंतर 4 वाजता डब्बा खाल्ला, कारण आल्या आल्या तसं घरात घाण बघून जेवण पण जात नाही मला. त्यामुळे मग मी आणि यांनी मस्त मम्मीने नंबर 1 बेसन. मम्मीसारखा तर स्वयंपाक मला अजूनही जमत नाही. खूप सुंदर करते माझी मम्मी स्वयंपाक. आणि पोहोचलोत घरी. झालं आता उद्यापासून घरची कामं. बाय.